नमस्कार सर्वांना। आज आपण एक क्विक रेसिपी बघणार आहोत जी एकदम झटपट होते। त्यासाठी साहित्य मी तुम्हाला सर्वप्रथम सांगून घेते। साधारण 2 मिरच्या घेतलेल्या आहे मी मोठ्या आणि त्याची जरा काप करून घेतलेली आहे। इथं कोथिंबीरच्या काड्या थोड्याशा घेतलेल्या आहे। अर्धा चम्मच मी जिरं घेतलेलं आहे। अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे। 5-7 कढीपत्त्याच्या पाकळ्या आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा आहेत। चवीपुरतं मीठ लागेल आणि साधारण 2 चमचे आपल्याला बेसन लागेल। तर हे आहे ताक जे मी घरी बनवलेलं आहे। त्याचं तुम्हाला इन्ग्रेडियंट बघून कळालंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बघणार आहोत। पण ही खूप फास्ट बनते आणि जास्त वेळही लागत नाही। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सो खलबत्त्यामध्ये मी ही चिरलेली जी मिरची आहे ती टाकून घेते। साधारण अर्धा चम्मच हा जिरे आहे ते टाकून घेते। आता लसणाच्या पाकळ्या आणि या कोथिंबीरीच्या काड्या या चांगल्या ठेचून घ्यायच्या बारीक। चांगला बारीक झालेला आणि मीनवाईल मी कढई सुद्धा तापत ठेवलेली आहे। कढई तापत ठेवलेली साधारण मी त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेले आहे आणि अर्धा चम्मच हे जिरं। जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये जो हा मी ठेचा बनवलेला आहे तो टाकून घेतला। चांगला परतला की त्यामध्ये साधारण 5-7 पानं आहे ते कढीपत्त्याची मी टाकून घेतलेली आहे। मी सर्व बेसन हे मिक्स ताकामध्ये करून घेतलेले। या पद्धतीने एकही गाठ अशी राहिली नाही पाहिजे। फोडणीमध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया आणि हे जे ताकाचं मिश्रण आहे बेसनाचं ते यामध्ये टाकून घेऊया। हा मस्तच। आता साधारण 15 मिनिटं ही उकळू द्यायची छान। त्यातलं बेसन छान शिजेल आणि साधारण अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं। आता 15 मिनिटं चांगलं उकळू द्यायची। कढीला छान उकळी आलेली आहे। साधारण या पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे प्यायलाही भातावर टाकायला चपाती बरोबर खायला मस्त लागते। याबरोबर मी पुलाव बनवणार आहे। तर या दोन्ही रेसिपी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येतील, नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।